आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नई दिशा फाउंडेशन आणि ताज फाउंडेशन पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाओ बेटी पढाओ आणि जागर शक्तीचा भव्य जनजागृती कार्यक्रम व महिला बचत गटाचा गौरव सोहळा या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकाश दादा कांबळे होते। तर कार्यक्रमाचे उद्घाटन हाजी खलील कुरेशी अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष शेख सोहेल शेख खुदूस अध्यक्ष नई दिशा फाउंडेशन पूर्णा यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या उद्योग मैत्रीण सारिका भुईटे पवार, मुंबई राजमाता जिजाऊ पत्रकारिता पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, यशस्वी उद्योजक पुरस्कार, तेजस्वी पुरस्कार सन्मानित ह्या होत्या। कार्यक्रमात बोलताना असेही म्हणाल्या की महिलांनी उद्योजक होणे फार काळाची गरज आहे। प्रमुख पाहुणे म्हणून वंदनाताई मस्के तहसीलदार, अंजना बिडघर सहाय्यक प्रकल्प अधिकारी नगर परिषद, मंजुषा पाटील, उत्तम खंडारे माजी उपनगराध्यक्ष, हर्षवर्धन गायकवाड, श्रीकांत हिवाळे, नागेश एंगडे, इलियास चाऊस तसेच या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय उत्तम भैया खंदारे माजी नगराध्यक्ष तथा तथागत मित्र मंडळ संस्थापक पुष्पा बनसोडे, समूह संघटक नगर परिषद पूर्णा, मुक्ताबाई पंडित सुप्रसिद्ध महिला गायिका पूर्णा यांचा कार्यक्रमाच्या संयोजक यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सय्यद अतिक सय्यद नजीबुद्दीन, उपाध्यक्ष नई दिशा फाउंडेशन पूर्णा, कार्यक्रमाचे संयोजन समिती सदस्य आसिफ उर्फ आशू, अध्यक्ष ताज फाउंडेशन पूर्णा, शेख सोहेल शेख खुदूस नई दिशा फाउंडेशन अध्यक्ष, रऊफ भैया बागवान, गौतम एंगडे, सय्यद अजम करीम, अनवर पठाण, शेख नईम, शेख मस्तान, शेख इद्रिस, शेख शरीफ या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक असे परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले। तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि महिलांचे आभार रऊफ सर यांनी मानले। 10वा वर्ष आहे, 9वा वर्ष नाही 10वा आहे, कारण की एक काळ कोरोनाचा काळाचा भयंकर होता। आज मला प्रास्ताविक करायचं आहे, जास्त मी वेळ घेणार नाही, परंतु आज महिला दिवसाच्या निमित्तानं मला एकच सांगायचं आहे, या महिलांवर अनेक अत्याचार होत आहे। शासन म्हणते की बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी बचाओ बेटी पढाओ, परंतु या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या लोकांना सुद्धा महिलाचा गुणगौरव करण्यासाठी वेळ भेटत नाही। ज्योती ठाकरे या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष आहे, त्या ज्योती ठाकरेचं स्टेटमेंट आहे की महिला आर्थिक विकास महामंडळाला स्वतःचा फंड नाही। अरे तुम्ही महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे महिलाच्या सक्षमीकरणासाठी उभा केलेला महामंडळ आहे, त्याला शासनाचा फंड नाही। हा महिलांवर अत्याचार झालेला अत्याचार नाही आहे का? फक्त नवऱ्यानं मारलं हा तुम्हाला अत्याचार वाटत असेल? अरे तुमच्यासाठी लढणारी टिस्टा सेटलवाड 60 दिवस जेल मध्ये राहून येते आणि या तालुक्यातील या महाराष्ट्रातील एकही महिला निवेदन देत नाही। केव्हा महिला हुशार होणार? फक्त नवऱ्यानं मारलं की त्याचं निवेदन पोलीस स्टेशनला जायचं एवढंच तुम्हाला महिलांना माहित आहे का? मेधा पाटकरला सुद्धा ईडीच्या नोटीसा आलेले आहेत, हा अत्याचार नाहीये का? अहो सारिका भोईटे पवार यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार आहे, परंतु पद्मश्री सारखे पुरस्कार कोणाला भेटत आहे? कोणत्या महिलेला भेटत आहे? तुमच्या पक्षात काम करणाऱ्या महिलांना भेटत आहे। खरा पद्मश्रीचा जर कोणी मानकरी असेल तर ती सारिका भोईटे पवार आहे। अशा महिलांना जर तुम्ही पद्मश्री देत नसेल तर महिलांवर अत्याचार झालेला नाहीये का? प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी म्हणतात कि मेरी बहनों को मैं संसद में पहुंचाना चाहता हूं, 32% आरक्षण तुम्ही दिलं। 22 सप्टेंबरला विशेष अधिवेशन बोलावलं, विशेष अधिवेशनामध्ये त्यांनी काय केलं? आबाबा एवढा गाजावाजा केला, 32%चं बिल राज्यसभा आणि लोकसभेमध्ये पारित केलं आणि अमित शहाचं स्टेटमेंट आलं 2029च्या निवडणुकीमध्ये ते बिल लागू होईल। म्हणजे आता महिलांनी काय करायचं? तुमचेच काम करायची का? जर आताच्या 2024च्या निवडणुकीत
जर तुम्ही ते बिल लागू केलं असतं तर सारिका पवार सारखी एक लेख ठाण्यामधून या मुख्यमंत्र्याच्या विरोधात उभी राहिली असती, याचा तुम्हाला भय वाटते का? या देशामध्ये ओबीसी महिलांना खतम करण्याचा डाव सुरू झालेला आहे. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेंची लेख मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आली. पंकजाताई मुंडे या परडी विधानसभा मतदारसंघातून त्यांना लोकांनी पाडलं नाही, तर त्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आल्यामुळे त्यांच्याच काही निकटवर्त्यांनी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सुद्धा या देशातल्या महिलांनी लिहून घेतलं पाहिजे, ठामपणे सांगायचं आहे. आज मला अतिशय आनंद होतोय की मी पूर्णा शहरामध्ये जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमाला आले आणि जवळजवळ 300हून अधिक महिला बचत गटातल्या महिला इथे उपस्थित होत्या. त्या महिलांशी संवाद साधताना कळलं की त्या व्यवसाय करतात, त्यांचे उद्योग आहेत, परंतु त्यांना मार्केटिंगची अडचण आहे आणि त्या मार्केटिंगसाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी प्रदर्शनांचं आयोजन केलं जावं भविष्यात, याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. आणि आज ताज फाउंडेशन आणि दिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, अतिशय आनंद होतोय की बऱ्याच महिला सक्षम आहेत आणि त्यांचा उद्योग व्यवसाय बहरत आहे. काय आव्हान करणार महिलांना एवढंच सांगेन की स्वतःतली शक्ती ओळखा, स्वतःला क्षमता ओळखा आणि उद्योग व्यवसायात उंच भरारी घ्या. पूर्णा शहरात आयोजित ताज फाउंडेशन आणि दिशा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी मला इथे अतिक भाईंनी बोलवलं, त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. पूर्णा शहरातील सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज एवढंच महिलांना मी संदेश देईन की स्वतःतली शक्ती ओळखा, स्वतःतलं सामर्थ्य ओळखा आणि उद्योग व्यवसायात भरारी घ्या. स्वतःचा छोटा का होईना स्वयंरोजगार सुरू करा.